जळगाव जिल्ह्यात वाहनधारकांकडे दंडाची 10 कोटींची थकबाकी। जळगाव जिल्ह्यात 2019 ते 2024 दरम्यान 1,12,000 केसेस दाखल। वाहनधारकांनी दंड न भरल्यास वाहने जप्तीची कारवाई करणार असल्याचं पोलीस वाहतूक शाखेतर्फे वाहनधारकांना सूचना। जळगाव जिल्ह्यात 2019 ते 2024 या 6 वर्षांच्या काळात वाहतुकीचे नियम आणि पार्किंगचे नियम मोडणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना ऑनलाईन दंड आकारण्यात आला होता। तसेच या सर्व वाहनधारकांना ऑनलाईन नोटीस देखील पाठवल्यात। 1,12,000 वाहनधारकांकडे 10 कोटींची थकबाकी असल्याचं समोर आलंय। वाहनधारकांनी थकबाकी दंडाची रक्कम न भरल्यास वाहनधारकांच्या वाहनांवर जप्तीची कारवाई करू शकतं, असं पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा राहुल गायकवाड यांनी सांगितलंय। त्यानंतरही दंड न भरल्यास वाहन मालकांना न्यायालयाकडून वाहन दंड भरल्यानंतर मिळला जाईल। या दंडाच्या रकमेत 50% रक्कम ही 4 चाकी वाहनधारकांची आहे। त्यासाठी शहर पोलिसांनी गेल्या 2 दिवसांपासून नाकाबंदी करून तपासणी सुरू केली आहे। या दरम्यान 5 लाख रुपये दंडाची रक्कम ही वसूल देखील झाली आहे। जळगाव शहरामध्ये आणि जळगाव जिल्ह्यात मागील 6 वर्षांमध्ये 2019 ते 2024 या कालावधीमध्ये साधारणतः 1,12,000 ज्या केसेस आहेत अनपेड म्हणजे ज्या लोकांना आपण यापूर्वी स्मरणपत्र दिलेलं आहे, टेक्स्ट मेसेज केला आहे, व्हॉट्सअप झालेला आहे, कॉलिंग झालेली आहे, अशा लोकांनी अद्याप दंड भरलेला नाही। अशा दंडाची रक्कम आहे ती साधारणतः 10 करोड रुपये आहे। त्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली मग आम्ही आता निवडणुकांचं वातावरण संपलेलं आहे, मोहीम सुरू केलेली आहे। 5 टीम तयार केलेल्या आहेत। जळगाव शहरामध्ये आपण मोटरसायकल्स, 4 व्हीलर्स आणि रिक्षा ज्या आहेत त्यांच्यावर मॅक्झिमम जो दंड आहे तो वसुलीसाठी प्रयत्न करत आहोत। मागील 2 दिवसांमध्ये 5 ते 6 लाख रुपयांचा दंड अद्याप तो वसूल झालेला आहे आणि आम्ही ही मोहीम अजून किमान महिना 2 महिन्याची चालू ठेवणार आहोत। तसेच या मोहिमेदरम्यान सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की विशेषतः जे 4 चाकी वाहन चालक आहेत, वाहन मालक आहेत, त्यांनी हा दंड लवकरात लवकर भरावा। कारण की तुम्ही कितीही प्रयत्न केले, काही जरी झालं तर दंड माफ होऊ शकत नाही, तुमच्या गाडीवर तो कायमस्वरूपी राहणार आहे। तर आपण स्वतःहून त्याच्यासाठी लिंक्स अवेलेबल आहेत, ऍप अवेलेबल आहे, त्याच्या थ्रू तुम्ही भरू शकता। आमच्या कोणत्याही वाहतुकीच्या अंमलदाराकडे जर तुम्ही गेले तर त्यांच्याकडं QR कोड न भरू शकता, कार्ड स्वाईप होतंय, कॅश न भरणा करू शकता। तरी सर्वांना विनंती आहे आणि आवाहन आहे शहर वाहतूक शाखा आणि जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे की आपल्याकडचा जो दंड आहे हा तात्काळ सर्वांनी भरणा करावा। तर ज्यांनी दंड नाही भरला त्यांची पुढील कारवाई काय असणार? दंड न भरल्यास आपल्याकडे जी पुढील कारवाई असते की त्यांचे जे वाहन आहे ते इम्पाउंड म्हणतो आपण त्याला, जप्त करू शकतोय आणि ते जोपर्यंत ते दंड भरत नाहीत, कोर्टात जाऊन दंड भरत नाहीत, तोपर्यंत ते वाहन आमच्याकडेच जमा राहणार आहे आणि त्यानंतर त्यांनी दंड भरल्यानंतर पुढील कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही ते सोडणार आहोत। तर मोस्टली याच्यामध्ये 4 चाकी वाहनांचे 4 चाकी वाहनांचा 50% आसपास वाटा आहे। त्यांच्यावर मॅक्झिमम दंड आहेत सीट बेल्ट न लावणे आणि ओव्हर स्पीडिंग सारख्या ज्या घटना आहेत त्यांच्यासाठी तो दंड आहे आणि त्याच्यासाठी फोटो काढलेले असल्यामुळे ते पुरावे असतात। त्याच्यामुळे ते कोर्टात जरी गेले, उद्या लोक अदालतमध्ये जरी जातो म्हटले तरी तो दंड ना कमी होतो ना माफ होतो। फक्त एक आहे, भरण्याचा जो ऑप्शन आहे तो एक एक्स्ट्रा अवेलेबल होतो की तो कोर्टात जाऊन दंड भरू शकतो। त्याच्यामुळे दंड भरलेला आणि लवकर भरलेला हेच उत्तम राहील। त्यामध्ये सगळ्यात उच्च शिक्षित वर्गात असणार आहे का? हो, ज्यांच्याकडं ते बऱ्यापैकी प्रभावशाली आणि श्रीमंत, आर्थिकदृष्ट्या सबळ असलेले लोक आहेत, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, त्यांच्याकडेच 50% म्हणजे 5 करोड दंड आहे। तर त्यांनी तो त्वरित भरावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं ही विनंती। एकूण किती दंड आहे? एकूण दंड 10 करोड आहे, त्यापैकी साधारणतः 5 करोड हा 4 व्हीलर्स वरती आहे।